आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या कथित मारहाणीनंतर पीडित डॉक्टरांच्या भीतीपोटी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी डोंबिवली शहरही सोडल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. त्या गुंडांची एवढी भीती मनात बसली आहे की आता आपण डोंबिवलीत कधीच परत जाणार नाही. पीडित डॉक्टरांच्या या शब्दांनी डोंबिवलीतील परिस्थिती किती भयावह झाली याची कल्पना येते. शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या कथित मारहाणीनंतर या डॉक्टरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी डोंबिवली शहरही सोडल्याची माहिती समोर आली. डॉक्टरांचा आरोप आहे की शास्त्रीनगर रुग्णालयात आजही दहशतीचं वातावरण असून काही गुंड प्रवृत्तीची माणसं डॉक्टरांवर पाळत ठेवत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आपण पुन्हा त्या रुग्णालयात कधीही परतणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हा धक्कादायक प्रकार 6 जुलै रोजी घडला होता. NICU मध्ये जागा उपलब्ध नसल्याने नवजात बाळाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र याच कारणावरून संतप्त नातेवाईकांनी माजी नगरसेवक आणि रमेश म्हात्रे यांना बोलवलं. त्यानंतर रुग्णालयात वाद झाला आणि डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे. या घटनेत एक डॉक्टर गंभीर जखमी झालेत. या प्रकरणी पोलिसांनी रमेश म्हात्रे यांना अटक केली. मात्र अटकेनंतर तब्येत बिघडल्याचं सांगत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान या संपूर्ण घटनेमुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून डोंबिवलीत संतापाचं वातावरण निर्माण झालंय.